महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यातल्या वडधामना या ठिकाणी सुरू केली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं। या अंगणवाडीमध्ये लहान वयातल्या मुलांना एआयच्या माध्यमातून बडबड गीत, चित्रकला, नृत्य शिकवलं जातं। सोबतच विद्यार्थ्यांच्या तार्किक आणि बौद्धिक शक्तीचा विकास व्हावा यासाठी एआय व्हीआर सेटच्या माध्यमातून आभासी घटनेची प्रत्यक्ष अनुभूती देणारं शिक्षण दिलं जातं। देशातील या पहिल्या एआय अंगणवाडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। देशातील पहिली एआय टेक्नॉलॉजी आधारित अंगणवाडी नागपूर जिल्हा परिषदने वडधामना येथे सुरू केलेली आहे। आपण बघू शकतो की हे जे विद्यार्थी आहे एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना इथं शिकवलं जात आहे। विशेष करून जे अंगणवाडीचे विद्यार्थी असतात त्यांच्या वयानुसार जी बडबड गीते असतात किंवा चित्रकला असेल किंवा इतरही नृत्याचे प्रकार असेल, हे सगळं शिकवताना एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि एका विद्यार्थ्यानिहाय प्रत्येक त्याचा परफॉर्मन्सची माहिती या एआय टेक्नॉलॉजीमध्ये सेव्ह देखील केली जाते। आपल्यासोबत कैलास गोडके सर आहे, उपकार्यकारी अधिकारी नागपूर जिल्हा परिषद। पण त्यांना विचारूया, सर तुमच्या हातात जे उपकरण दिसत आहे नेमकं हे काय आहे आणि हे कशा प्रकारे काम करते? अंगणवाडीमधले जे चिमुकले असतात, प्रामुख्याने ज्या परिस्थितीमधून अंगणवाडी केंद्रामध्ये येतात आणि कॉन्व्हेंटमध्ये न जाता ते आपल्याकडे येतात, त्यांना एक चांगल्या पद्धतीचं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतातील ही पहिली एआय अंगणवाडी तयार केलेली आहे। या अंगणवाडीमध्ये आपण बघता की बालकांना हा जो व्हीआर सेट देण्यात आलेला आहे, व्हीआर सेटच्या माध्यमातून बालकांना जे वेगवेगळ्या बाबी प्रत्यक्षात अनुभवता येतात, 3D पद्धतीने अनुभवता येतात। त्यांनी त्या किती आत्मसात झालेल्या आहे त्यांचं ब्रेन मॅपिंग सुद्धा या दृष्टीने या व्हीआर सेटच्या माध्यमातून करण्यात येतं। त्यांना त्या गोष्टीचा खूप उत्साह आहे आणि त्यामुळे आमच्या अंगणवाडीमधली उपस्थिती सुद्धा वाढलेली आहे। विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आणि शिक्षक वर्गांमध्ये देखील या नवीन तंत्रज्ञानाला घेऊन खूप उत्साह पाहायला मिळतो। याच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर फरक पडला, विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीवर आणि त्यांच्या परफॉर्मन्सवर देखील फरक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आहे सर, आणि ते म्हणतात ते मॅडम मला लावून बघायचं आहे, मला लावून बघायचं आहे, आणि उत्साहाने अंगणवाडीमध्ये पण येत असतात। खूप त्रास व्हायचा, सगळेजण रडायला लागायचे मम्मी मम्मी करून, पण आता नाही म्हणत, बाई म्हणतात आणि ते लावतात व्हीआर आणि टीव्हीचा वापर करतात। पोयम, बडबड गीते। आम्ही अंगणवाडीमध्ये सगळ्या मुलांना हसत खेळतच शिक्षण देत असते। त्यांच्यावर ताण नको, त्यांना हसत खेळत शिक्षण असावं। हो, खूप छान फरक जाणवतो आणि मुलं माझ्या अंगणवाडीमध्ये 25 मुलं आहे आणि अजून मी पट वाढवीन असं माझा नेहमी प्रयत्न राहील। आणि या बातमी